आज दिनांक 16 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व रेणापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध धंद्यावर धाडी टाकून 1,94,000 रुपये किमतीचा 9.7 किलो गांजाच्या झाडासह एक जण ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे रेणापूरची संयुक्त कारवाई। याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर जोरदार कारवाई करण्यात येत आहे। त्या अंतर्गत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात दिनांक 15/7/2025 रोजी दुपारी पोलीस ठाणे रेणापूर अंतर्गत निवाडा गावच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखा लातूर व पोलीस ठाणे रेणापूरच्या पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करत निवाडा गावच्या गायरान जागेमधून 1,94,400 रुपयांचा 9.7 किलो लागवड करण्यात आलेला गांजा जप्त करण्यात आला। रेणापूर तालुक्यातील निवाडा गावात गायरान खुल्या जागेवर गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्या आधारे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वातील पथकाने निवाडा गावातील गांजाची झाडे लावलेल्या गायरान जमिनीवर टाकून गांजाची 9.7 किलो वजनाची झाडे जप्त केली आहेत। या प्रकरणी पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात सदर गायरान जमिनीच्या जवळ राहणारा व सदरची जमीन ताब्यात बाळगणारा इसम नामे विजयकुमार राघू गायकवाड, वय वर्ष 45, राहणार निवाडा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर याला अटक करण्यात आली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस ठाणे रेणापूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, आदिनाथ पाटील, नंदलाल चौधरी, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, गणेश साठे, सतीश सारोळे, विश्वनाथ शिवकुमार कच्छवे, दत्तात्रय गिरी, चंद्रकांत केंद्रे, अरुण कुमार बनसोडे यांनी केली आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद।